MKCL इरा सेशन 28 वर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे. Hello and 21st welcome everyone. सेंचुरी ऑफिस 3 मधील ऑल व्हिडिओज पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर नॉलेज चेक वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे आणि नॉलेज चेक ऑप्शन वर क्लिक करून सॉल्व करायचे क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इफ few column or rows are invisible in the print preview, what will you do? ऑप्शन नंबर ए, चेंज द प्रिंट सेटिंग्स. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एमएस एक्सेल आउटलाइन और 365 डॅश डॅश युअर फाइल्स ऑटोमॅटिकली. ऑप्शन नंबर डी, सेव्ह. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टू इन्सर्ट अ पिक्चर इनटू एन एक्सेल शीट यू शुड गो टू द डॅश डॅश टॅब अँड क्लिक पिक्चर्स. ऑप्शन नंबर सी, इन्सर्ट. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग अ साइन अप शीट. ऑप्शन नंबर डी, टू रजिस्टर द नेम ऑफ इंटरेस्टेड मेंबर्स. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, क्रिएटिंग व्हर्टिकल टाइमलाइन्स वर क्लिक करून व्हिडिओज पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर टेक्स्टवर नॉलेज चेक वर क्लिक करायचं आहे आणि You are doing amazing. आणि नॉलेज चेक वर क्लिक करून क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, फ्रॉम वेअर कॅन यू सेट द डेट रेंज फॉर युअर व्हर्टिकल टाइमलाइन. ऑप्शन नंबर ए, ऍक्सेस ऑप्शन बॉन्ड्स. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू वॉन्ट टू चेंज द dates on your vertical timeline. You have double clicked on the date. Which option will you opt for? Now you. Option number D, format access. Click on and save करायचे. Then the next question, which of the following images show a vertical timeline? Option number C, ते vertical timeline ची इमेज दिलेली आहे. Click करून answer save करायचे. Then the next question, you have a chart in your Excel template. Now you would like to change the background style of the chart. Which option should you go to? Option number A, chart design. Click करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, you should dash dash your file before starting to edit the template so that your work does not get lost. Option number B, save. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर एंड करून घ्यायचं सेशन. नेक्स्ट सेशन आहे, सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इन द मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर वर्टिकल टाइमलाइन टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे सर्च बार एरियावर क्लिक करायचे, ऑटोमॅटिक सर्च होईल आणि वर्टिकल टाइमलाइन वर क्लिक करून क्रिएट करायचे. क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू कॅन ऍड डिलीट टॅब ॲज पर युअर नीड. नाउ डिलीट द अबाउट टॅब गिवन इन द वर्कशीट. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे शीट अबाउट शीटचं डिलीट करायचंय. डिलीट ऑप्शनवर क्लिक करून डिलीट शीट ऑप्शनवर क्लिक करून डिलीट करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, टेम्पलेट सिम्प्लिफाय द क्रिएशन ऑफ डॉक्युमेंट्स सो सर्च फॉर द सपोर्ट साइन अप शीट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर सर्च बार एरियावर क्लिक करून तिथे स्पोर्ट साइन अप शीट वर क्लिक करायचे आणि क्रिएट करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, ऍडिंग पिक्चर कॅन मेक युअर प्रेझेंटेशन मोर इंटरेस्टिंग अँड एंगेजिंग, सो इन्सर्ट द स्पोर्ट पिक्चर ऍट द टॉप ऑफ द टेम्पलेट. क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून पिक्चर्स ऑप्शन वर क्लिक करायचे आणि स्पोर्ट इमेज वर क्लिक करून इन्सर्ट करायचे. क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल परत. त्यानंतर यस करून सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचे आणि क्वेश्चन स्टार्ट करून घ्यायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द राईट स्टेप्स टू फाइंड and open a sport sign up sheet templates in MS Excel. Option number B, go to the templatesoffice.com, type sport sign up sheet in the search box, click on the template, click open in browser or download. Option B वर क्लिक करून नंतर save next करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑनलाइन MS Excel फाइल गेट ऑटोमॅटिकली सेव्ड.
ऑप्शन नंबर ए ट्रू, क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू विल नीड टू डबल क्लिक इन अ सेल टू राईट समथिंग इन इट. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे, क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेक अ लुक ॲट द गिवन इमेज. What step does the image represent? Option number D, a picture inserting steps in MS Excel. Click on answer, save करून घ्यायचंय. Next question, identify which of the following tools you will use to resize the highlight of row in Excel. Option number D, resizing cursor. Click करून answer, save and next करून घ्यायचंय. त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन एक्सेल टेम्पलेट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम स्पोर्ट्स साइन अप शीट्स युजिंग द फाइल टॅब सेव्ह ॲज. क्वेश्चन स्टार्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फाइल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉप फोल्डर चूज करून स्पोर्ट्स साइन अप ह्या नावाने फाइल सेव्ह करून घ्यायची. आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट cell B2 and enter the given text sports sign up sheet in it and make it bold. क्लिक करून स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर इथे B2 सेल सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर स्पोर्ट्स साइन अप हे फोल्डर सिलेक्ट करून त्यानंतर बोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द डिस्प्ले शीट इन्सर्ट अ पिक्चर, एनी पिक्चर फ्रॉम युअर कॉम्प्युटर इन सेल B1 युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप. क्वेश्चन क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर B1 सेल वर क्लिक करून इन्सर्ट ऑप्शन वर क्लिक करून पिक्चर वर क्लिक करायचे. एनी पिक्चर वर क्लिक करून इन्सर्ट करायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट सेल B2 G2, मर्ज द सिलेक्टेड सेल युजिंग मर्ज अँड सेंटर ऑप्शन फ्रॉम टॅब अलाइनमेंट ग्रुप. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर B2 ते G2 सेल सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अलाइनमेंट ग्रुप मध्ये इथे मर्ज आणि सेंटर ऑप्शन आहे, क्लिक करून घ्यायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द डिस्प्ले शीट प्रिंट एरिया सेटिंग युजिंग पेज लेआउट टॅब पेज सेटअप ग्रुप. प्रिंट एरिया स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर पेज लेआउटला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे प्रिंट सेटअप ऑप्शन आहे, प्रिंट एरिया तिथे सेटअप प्रिंट ह्या ऑप्शनवर क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन है, इन द डिस्प्ले एक्सेल शीट डिलीट द हॉरिझॉन्टल शीट युजिंग होम टॅब सेल्स ग्रुप. डिलीट ऑप्शन, डिलीट शीट. स्टार्ट करायचे क्वेश्चन. इथे हॉरिझॉन्टल शीट वर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर डिलीट ऑप्शनवर क्लिक करून डिलीट शीट वर क्लिक करायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, in the given Excel sheet select the column A and delete it using home tab sales group delete option menu. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर कॉलम ए सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिलीट ऑप्शनवर क्लिक करून डिलीट शीट कॉलम वर क्लिक करायचं आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन है, एक्सपोर्ट द वर्टिकल टाइमलाइन वर्कशीट इन PDF using file. Export, create PDF XPS option, enter the file name of your choice in the open windows and click publish. स्टार्ट करायचे क्वेश्चन.
त्यानंतर फाईल टॅबवर क्लिक करून एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, क्रिएटवर क्लिक करून त्यानंतर PDF पब्लिश करून घ्यायचे, त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह द गिवन वर्कशीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम वर्टिकल टाइमलाईन युझिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅबवर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉप फोल्डर चूज करून वर्टिकल टाइमलाईन वर क्लिक करून वर्टिकल टाइमलाईन या नावाने फाईल सेव्ह करायची आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचा आहे. ऑल क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचा आहे. नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, फॅटेबल अँड पोर्टेबल आर टू टाइप्स ऑफ डॅश डॅश. ऑप्शन नंबर सी ऑप्टिकल स्कॅनर. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, द स्कॅनर इज यूज्ड टू ट्रान्सफर रिअल पिक्चर्स और डॉक्युमेंट्स इनटू अ कॉम्प्युटर जनरेटेड फाईल. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून सॉरी ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू कॅन स्कॅन इमेज और पिक्चर्स यूजिंग फ्लॅटेबल स्कॅनर. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, विथ द हेल्प ऑफ स्कॅनर यू कॅन प्रिंट युअर डॉक्युमेंट. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.